हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता. आज मी तुम्हाला किचन ओट्याच्या क्लिनिंगबद्दल सांगणार आहे. जनरली आपण किचन ओट्यावर खूप सारे सामान ठेवतो, पण किचन ओटा हा नेहमी मोकळा, रिकामा आणि स्वच्छ ठेवा, जेणेकरून की आपल्याला साफसफाई करायला सोपं जाईल. किचन ओट्यावर मोजक्याच वस्तू ठेवा. किचन ओट्यावर एका कोपऱ्यामध्येच वस्तू ठेवा, जिथे की लागणारी महत्त्वाची गोष्ट असेल, तेलाचा किटली असेल, बॉटल असेल किंवा मसाला डब्बा असेल किंवा आपले जे काही कात्री, चाकू हे एका ग्लासमध्ये ठेवा आणि एकाच कोपऱ्यामध्ये फक्त सामान ठेवा. इतर कोणतंही सामान किचन ओट्यावर ठेवायचं नाही. किचन ओटा हा नेहमी स्वच्छ, मोकळा आणि रिकामा असला पाहिजे. तर याची क्लिनिंग करण्यासाठी आपल्याला सोपं जातं. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आधी किचन ओट्यावरचं सामान पूर्ण काढून घ्यायचं आहे. एका कपड्याने पुसून घ्यायचा अगोदर स्वच्छ, कारण धूळ कचरा या ओट्यावर आपल्या असतो, तो आधी कपड्यांनी साफ करून घ्यायचा. नंतर तुम्हाला मी एक छानसं लिक्विड सांगणार आहे की ज्या लिक्विडच्या स्प्रेनी तुमचा किचन ओटा एकदम स्वच्छ होऊन जातो. त्यामध्ये आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे. स्प्रे बॉटलमध्ये आपल्याला एक व्हीम जेल जे असतो ते व्हीम जेल टाकायचं आहे. नंतर त्यामध्ये व्हाईट विनेगर टाका, थोडंसं एक टोपण व्हाईट विनेगर टाका आणि काही पाणी टाका. हे सगळं मिक्स स्प्रे बॉटलमध्ये करा आणि यानी सगळं किचन ओट्यावर स्प्रे करा. ह्या लिक्विडने आपण किचन ओट्याची खिडकी, काच, ग्लास, फर्निचर सगळ्या गोष्टी साफ करू शकतो. हा मल्टीपर्पज आहे, होममेड आहे. याचा उपयोग मी रेग्युलरली करते. स्वतः हे तयार केलेलं आहे आणि यानेच मी किचन ओटा साफ करते. माझा किचन ओटा खूप मोठा आहे, पण एका साईडला फक्त मिक्सर आणि चाकू वगैरे ठेवण्यासाठी एक पॉट आहे. बाकी काहीच नाही ओट्यावर. एक फ्लॉवर पॉट आहे, बास. पूर्ण किचन ओटा रिकामा असतो माझा. तर ह्या लिक्विडचा स्प्रे करायचा आणि एका आपल्या जी भांडे घासायची घासणी असते ताराची, कोणतीही सॉफ्टमध्ये थोडी, यानी पूर्ण ओटा शेगडी घासून घ्यायची. ही हात फिरून घ्यायचा आणि नंतर ओल्या कपड्यांनी साफ करा आणि नंतर कोरड्या स्वच्छ कपड्यांनी पुसून घ्या. तुमचा ओटा एकदम चकाचक आणि मस्त होऊन जाईल. आणि हे लिक्विड तुम्ही रेग्युलरली दररोज वापरू शकता. स्वयंपाक झाल्यानंतर या लिक्विड स्प्रे करायचा आणि कपड्यांनी पूर्ण ओटा पुसून घ्यायचा. असं जर नेहमी करत गेला तर तुमचा ओटा स्वच्छ राहील. ह्या